गुड मॉर्निंग अकोला. यश साजरं करणं ठीक आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे अपयशातून धडा शिकणं. गुड मॉर्निंग अकोला. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी मानसी आपले हार्दिक स्वागत करते. दर्शकांनो, आजच्या मॉर्निंगची सुरुवात करूयात आजचे राशी भविष्य जाणून घेऊन. जय हो, नमस्कार. गुड मॉर्निंग अकोला में आपका स्वागत है. मैं पंडित सुदर्शन शर्मा. आइए जानते हैं शुक्रवार 27 मई 2022 को 12 राशियों के सितारे हमें क्या संदेश दे रहे हैं. सबसे पहले मेष राशि. चिंता उत्पन्न हो सकती है, कोई गुस्सा हो तब भी आप बहस में न पड़े. यात्रा में सावधानी रखने, अपने ही विवेक से काम करें. वृषभ. सर्वतोमुखी आय का मार्ग प्रशस्त हो रहा है. पारिवारिक दायित्वों की पूर्ति का समय है. प्रयास सफल बनेंगे. महिलाओं की भौतिक सुविधाओं में वृद्धि हो रही है. मिथुन. काव्य और संगीत में रुचि बढ़ रही है. बुद्धि स्थिर रहेगी. सुख सौख्य सुवर्ण आदि की प्राप्ति हो रही है. कर्क. धार्मिक क्रियाकलाप बढ़ रहे हैं. अध्यात्म के प्रति रुचि बढ़ेगी. मानसिक स्थिरता को बनाए रखें. कुछ दैवीय कृपा आप पर होगी. शुभ कार्य की रूपरेखा तैयार हो रही है. सिंह. आलस में समय बीत सकता है. भाग्य की प्रतिकूलता का अनुभव करेंगे. दिनचर्या अव्यवस्थित रह सकती है. स्वविवेक से निवेश करें. कन्या. व्यवसायिक सोच से लाभ मिल रहा है. पारिवारिक वातावरण सुखद रहेगा. अविवाहितों को शुभ समाचार मिल सकते हैं. तुला. रुका हुआ धन प्राप्त हो सकता है. शत्रुओं का शमन हो रहा है. विवादास्पद मामलों में विजयश्री आपके हाथ लग सकती है. प्लान के अनुसार आपके कार्य होते चले जाएंगे. वृश्चिक. प्रतियोगिता में सफलता मिल रही है. रचनात्मक कार्य होंगे. स्वजनों का सहयोग मिल रहा है. बजट बना करके काम करें. धनु. परिवार में वाद विवाद हो सकता है. माता को कष्ट रहेगा. शोक आदि की संभावना बन रही है. पराक्रम में शिथिलता आ रही है. मकर. वैचारिक प्रखरता बढ़ रही है. देश देशांतर से सुखद समाचार मिल सकता है. धन प्राप्ति के लिए हिम्मत और शक्ति मिलेगी. कुंभ. रुके कार्य गतिशील हो रहे हैं. वस्त्र आभूषणों की खरीदी होगी. व्यापार में पूंजी लगाना श्रेयस्कर है. दोस्तों के साथ टाइम आपका अच्छा गुजरेगा. मीन. आत्मबल बढ़ रहा है. व्यस्तताएं अधिक रहेगी. कार्य भी अधिक रहेगा और किसी के साथ अच्छी तालमेल होगी. आपकी अंडरस्टैंडिंग अच्छी रहेगी जिससे मन प्रसन्न रहेगा. यह है शुक्रवार 27 मई 2022 को 12 राशियों का फलादेश. कल इसी समय इसी कार्यक्रम में पुनः आपसे भेंट करेंगे. ईश्वर आप सभी को स्वस्थ और सुखी रखे. धन्यवाद. जय श्री राम. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. दर्शकांनो, आजचे राशी भविष्य आपण जाणून घेतले. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष.
सन 1906 साली महाराष्ट्रात महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली. सन 1941 साली पहिल्या महायुद्धादरम्यान अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. सन 1951 साली महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे तारापोरवाला नावाचे मत्स्यालय सुरू करण्यात आले. सन 1964 साली भारतीय राजकारणी गुलझारी लाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान पदाचा कारभार सांभाळला. सन 1994 साली नोबेल साहित्य पुरस्कार विजेते रशियन लेखक अलेक्झांडर साल्केनिट्सन पश्चिमात्य देशातील 20 वर्षाचा आपला वनवास संपवून आपल्या देशात परतले. सन 2002 साली नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान देवबा यांना 3 वर्षाकरिता पक्षातून बाहेर काढण्यात आलं. सन 2008 साली भारत सरकारने सिमेंटच्या निर्यातीवर लावलेला प्रतिबंध मागे घेतला. सन 2010 साली भारतातील ओडिशा राज्याच्या बालासोर जिल्ह्यातील चांदीपूर या ठिकाणी अणुतंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या धनुष आणि पृथ्वी 2 क्षेपणास्त्रांची भारतीय लष्करी दलाने यशस्वी चाचणी केली. सन 1931 साली पद्मश्री, पद्मविभूषण तसंच संगीत क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार आणि उत्कृष्ट साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय लेखक, कवी, नाटककार, अनुवादक आणि गीतकार डॉक्टर ओटाप्लाक्कल नीलकंदन वेरुकुरुप यांचा जन्मदिन. सन 1936 साली भारतीय धावपटू आणि पत्रकार रणजित भाटिया यांचा जन्मदिन. सन 1938 साली भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार तसंच पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय मराठी भाषिक लेखक, कादंबरीकार, कवी, समालोचक आणि शिक्षणतज्ज्ञ भालचंद्र नेमाणे यांचा जन्मदिन. सन 1957 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व उद्योजक तसंच महाराष्ट्र राज्याचे विद्यमान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि भारत सरकारमधील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा जन्मदिन. सन 1962 साली प्रख्यात माजी भारतीय क्रिकेटपटू, माजी क्रिकेट खेळ समालोचक आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक रविशंकर शास्त्री यांचा जन्मदिन. सन 1963 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय अमेरिकन व्यावसायिक तसंच ॲडोब इंकचे माजी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांचा जन्मदिन. सन 1975 साली ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक, समालोचक आणि माजी ऑस्ट्रेलियन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मायकेल हसी यांचा जन्मदिन. सन 1919 साली ब्रिटिशकालीन भारतातील मद्रास प्रेसिडेन्सीचे समाजसुधारक आणि लेखक तसंच तेलुगू भाषिक नवजागरण चळवळीचे जनक राव बहादूर कंदुकुरी वीरेसिलिंगम पंतुलू यांचे निधन. सन 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन. सन 1964 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य व स्वातंत्र्य कार्यकर्ते तसंच ब्रिटिशकालीन भारतातील व स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निधन. सन 1983 साली भारतीय राजकारणी व माजी लोकसभा अध्यक्ष तसंच राजस्थान राज्याचे माजी राज्यपाल सरदार हुकम सिंह यांचे निधन. सन 1994 साली महाराष्ट्रातील थोर विचारवंत, संस्कृत पंडित व मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन. सन 2008 साली ऑस्कर पुरस्कार विजेते अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता सिडनी इर्विन पोलॅक यांचे निधन. सन 2016 साली अशोक चक्र पुरस्कार सन्मानित धाडसी भारतीय लष्कर सैन्याच्या आसाम रेजिमेंटचे शिपाई हवालदार हंगपन दादा यांचे निधन. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. दर्शकांनो, आपण आत्ताच आजचे दिनविशेष जाणून घेतलेत. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा इथेच भेटूया. हाय मैत्रिणींनो, कशा आहात? RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण हा कार्यक्रम पाहत आहात की नाही? नक्कीच पाहत असणार. मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात महिलांमधील दडलेले कलागुण, सुप्ते गुण दाखवा सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. मैत्रिणींनो, RRC मार्फत आमच्या सर्व सिटी मैत्रिणींसाठी एक खास संधी आणली आहे, ज्यामध्ये अकोल्यातील सर्व महिलांना सिटी मैत्रीण होण्याची संधी आहे. तुम्हाला सिटी मैत्रीण होण्याकरिता सिटी मैत्रीण सदस्यता नोंदणी करणे आवश्यक आहे.
आणि याची शेवटची तारीख ही 31 मे आहे. तर मैत्रिणींनो, लवकरात लवकर सिटी मैत्रीणची सदस्यता नोंदणी करा. नोंदणी करण्यासाठी पत्ता सिटी चॅनल ऑफिस, उत्सव संकुल, गांधी रोड, अकोला. तसेच अधिक माहितीकरिता तुम्ही संपर्क करा 84 84 84 21 35 या हेल्पलाईन नंबरवर. होणार ना मग सिटी मैत्रीण सदस्य? लवकरात लवकर नोंदणी करता सिटी चॅनलच्या ऑफिसमध्ये भेट द्या. नाती कितीही वाईट असू दे, ती कधीही तोडू नका. कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही तर आग तरी विझवू शकते. विश्रांतीनंतर RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये सर्व दर्शकांचं खूप खूप स्वागत. आज योग शिक्षिका श्रद्धा मोकाशी मॅडम योगामध्ये काय शिकवतात बघूया. हरिओम. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात आज पुन्हा आपली भेट होते आहे. आज आपण काही आसनांचा अभ्यास शिकणार आहोत. आसनं सूक्ष्म व्यायामाच्या नंतरची स्टेप आहे. म्हणजे सूक्ष्म व्यायाम करून जेव्हा आपलं शरीर थोडं फ्लेक्झिबल होतं, वॉर्मअप होतो शरीराला, त्याच्यानंतर आपण हळूहळू आसनांचा अभ्यास करू शकतो. आसनं बरीच आहेत. काही कठीण आसन आहेत, काही सोपी आसन आहेत. उभी राहून आसनं केली जातात, झोपून, उलट स्थितीमध्ये झोपून, खाली बसून, अशी वेगवेगळ्या प्रकारची आसनं आहेत. आज आपण कमरेकरता म्हणजे कंबर दुखी करता, कंबर किंवा पाठ या दुखी करता कोणत्या आसनांचा उपयोग केला पाहिजे, कोणती आसनं केली पाहिजेत, हा आपण अभ्यासात शिकणार आहोत. अनेक जणांना कमरेच्या दुखण्याचा प्रॉब्लेम असतो. आपण दिवसभर फॉरवर्ड बेंडिंग करतो, समोर झुकण्याचा अभ्यास म्हणजे समोर झुकून आपण कामं करत राहतो. काही वस्तू उचलतो, काही सगळी कामं जी आहेत आपण खाली वाकून समोर वाकून करत असतो. महिला पोळ्या लाटताना खाली वाकतात, काही कामं करताना खाली वाकतात, आपले झाडझूड करताना खाली वाकावं लागतं. अशा वेळेला काय होतं की फॉरवर्ड बेंडिंगमुळे पाठीच्या कण्यावर जास्त ताण पडतो आणि बॅकवर्ड बेंड म्हणजे मागच्या बाजूला जेव्हा पाठीचा कणा वळेल तर त्यावेळेला त्या कमरेला किंवा स्पाईनला आपल्या आराम पडतो. तर अशी कोणती आसनं आहेत जी पाठीकरता म्हणजे मान, पाठ, कंबर या सगळ्याकरता फायदा करतील, अशी आसनं आपण शिकणार आहोत. सगळ्यात पहिले आपण शिकणार आहोत भुजंगासन. भुजंगासन म्हणजे तुम्हाला नावावरूनच कळेल की हे सापासारखं किंवा भुजंगासारखं स्थितीमध्ये केल्या जाणारं आसन. याच्यामध्ये बॅकवर्ड बेंडिंग होतं आणि पाठीला आराम पडतो, कमरेला आराम पडतो. तर पालथं झोपायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप करता येतं. आधी हात सरळ ठेवून आपल्याला श्वास घेत वर जायचे आणि श्वास सोडत कंबर ढिली सोडायची. ह्या स्थितीमध्ये ही प्राथमिक स्थिती आहे भुजंगासनाची. स्पिंक्सचा अभ्यास म्हणतात याला. हा अभ्यास आपण करू शकतो. एकतर 30 सेकंद पर्यंत आपल्याला थांबायचं आहे किंवा आपल्या शारीरिक क्षमतेनुसार जर कमरेवर पाठीवर ताण पडायला लागला तर आपण हे आसन सोडू शकतो. हळूवार श्वास सोडत खाली यायचं आहे. एकदा पुन्हा करू. श्वास घेत वर वर. आता शरीर ढिलं सोडायचं, श्वास नॉर्मल आणि श्वास सोडत सोडत कंबर ढिली सोडायची. ज्या ठिकाणी कमरेला ताण जाणवतो तो भाग हळूहळू ढिला सोडायचा आहे. श्वास सोडत सोडत खाली यायचं आहे. काही दिवस अशा प्रकारे अभ्यास केल्यानंतर पुढची स्टेप घ्यायची आहे. थोडे हात खांद्याजवळ ठेवायचे, खांद्याला चिटकवून. स्थिती हीच राहील. पाय जोडलेले, टाचा जोडलेल्या, हनुवटी जमिनीवर आणि श्वास घेत घेत हळूहळू शरीर वर उचलायचं आहे आणि हात सरळ करायचे. वर बघायचं. हळूहळू श्वास सोडत सोडत कंबर ढिली सोडायची आहे. आपल्या क्षमतेनुसार, आपल्या कपॅसिटीनुसार थांबायचं. जे थांबू शकत असतील त्यांनी 30 सेकंद पर्यंत थांबायचं आणि श्वास सोडत सोडत हळूहळू खाली यायचं. प्रत्येक आसन घेताना सुद्धा हळू घ्यायचं आहे, सोडताना सुद्धा हळू सोडायचं आहे. घाई करायची नाही. आता तिसरा प्रकार आणखी थोडा आपल्याला बेंड करता येईल. हात थोडे खांद्याच्या खाली ठेवायचे आहे.
स्टेप बाय स्टेप आपण हे आसन शिकतो आहे. भुजंगासन. श्वास घेत वर वर, पूर्णतः वर. आता बघा कमरेवर जास्त ताण पडतो आहे. श्वास सोडत कंबर ढिली सोडा. आपल्या क्षमतेनुसार थांबायचे आहे किंवा कमीत कमी 30 सेकंद. हळूहळू श्वास सोडत सोडत खाली या. आरामात रिलॅक्स करा. आता या आसनाचं पूरक आसन म्हणजे अपोजिट. तर याच्या पूरक आसन आहे शलभासन. शलभासन करता आपण एक एक पायाने आधी करून पाहू आणि मग दोन्ही पायाने करू. शलभासन करता हनुवटी जमिनीला लावून ठेवायची आहे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांखाली ठेवायचे आहे. आता एक एक पायाने आपण आधी करू. श्वास घेत एक पाय वर आणि दुसऱ्या पायाचा सपोर्ट द्यायचा आहे खालून. ह्या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 30 सेकंद पर्यंत किंवा आपल्या क्षमतेनुसार. आरामात हळू खाली यायचं आहे. पायांना पटकायचं नाही, आपटायचं नाही, हळूहळू खाली आणायचं. दुसऱ्या पायाने हीच क्रिया करूया. या स्थितीत आपल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. श्वास सोडत आरामात पाय खाली आणायचा आहे. हात हनुवटी खाली ठेवून विश्राम. ह्या आसनामुळे कमरेचा त्रास तर कमी होईलच होईल, पण जे आपलं ओटीपोट आहे लोअर ॲब्डॉमिन ते पण कमी होण्यास मदत होते. कारण की मागच्या बाजूनी पाय वर उचलले जातात आहे, तर पूर्ण ताण खालच्या पोटावर पडतो आणि पोटाचा घेर सुद्धा कमी होतो. आता दोन्ही पायाने करून बघू. हनुवटी जमिनीला लावून ठेवायची आहे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांखाली ठेवायचे आहेत. श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवत एकत्र वर उचलायचे आहे आणि हनुवटी जमिनीला लावून ठेवायची आहे. जितकं वर उचललं जाईल तितकं वर उचलायचं आहे. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार किंवा 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. आरामात हळूहळू पाय खाली आणायचे आणि विश्राम. रिलॅक्स. या स्थितीमध्ये आपण शरीर ढिलं सोडू शकतो. आता ह्यानंतरचं कंबर आणि पाठ, मान पाठ कंबर या करता एक उपयुक्त आसन म्हणजे मकर आसन. हात असेच ठेवायचे आहे. दोन्ही पाय एकामागून एक खाली वर या पद्धतीने करायचे आहे. दहा 15 वेळा केलं तरी चालेल. आता पाद प्रसारित मकरासन करायचं आहे. पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. टाचा आतल्या बाजूला ठेवायच्या. आता हळूहळू दोन्ही हातांचा स्टँड बनवायचा आहे. डोपरं जोडून ठेवायचे आहे आणि हातामध्ये आपला चेहरा ठेवायचा आहे. श्वास घ्यायचा लांब दीर्घ आणि श्वास सोडत सोडत पाय ढिले सोडा, कंबर ढिली सोडा, पाठ ढिली सोडा, मान ढिली सोडा. चेहऱ्यावरचा ताण कमी करा. श्वास घेऊन सोडताना पूर्ण शरीर
ढिलं सोडायचं आहे आणि कमरेमध्ये जिथे आपल्याला ताण पडतो, जिथे दुखतं, त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. या आसनामध्ये सुद्धा आपल्या क्षमतेनुसार किंवा कमीत कमी 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हळूच ढोपरांना थोडं समोर सरकवायचं. श्वास घेऊन सोडताना मानेच्या मागच्या बाजूला जिथे ताण आपल्याला महसूस होतो, अनुभव करता येतो, त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. पूर्ण शरीर ढिलं आणि लक्ष फक्त मानेजवळ. रिलॅक्स. हात खाली आणायचे. शरीर ढिलं सोडायचं. श्वास सामान्य. अशा पद्धतीने आपण हे तिसरं आसन शिकलेलो आहे. आता आपण करूया धनुरासन. धनुरासन सुद्धा बॅकवर्ड बेंडिंग आहे, म्हणजे मागच्या बाजूला पाठीचा कणा झुकवणारं आसन आहे. आता धनुरासन, ज्यांना बीपी आहे किंवा हार्टचा त्रास आहे त्यांनी धनुरासन करायचं नाही आहे. बाकी सगळेजण आपल्या आपल्या क्षमतेनुसार करू शकतात. लहान मुलं किंवा जे फ्लेक्झिबल आहेत ते पूर्ण धनुरासन सुद्धा करू शकतात. याच्यामध्ये आपण सरळ धनुरासन शिकणार आहोत. याच्यामध्ये हनुवटी जमिनीला लावायची. दोन्ही पाय फोल्ड करून दोन्ही पायाचे जे टखने आहे, अँकल, ते पकडायचे आहे. श्वास घेत पूर्ण शरीर वर उचलायचं आहे आणि नाभीवर आपला भार घ्यायचा आहे, पोटावर. श्वास घेत वर उचला. गुडघे सुद्धा वर उचलायचे आहे. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार थांबायचे आहे. कमीत कमी 30 सेकंद. जर आपण थांबू शकलो तर ठीक, नाहीतर आपण आसन सोडून पुन्हा आसन धरू शकता. या आसनामुळे आपलं रक्ताभिसरण खूप चांगलं होतं शरीरामध्ये. पाठीच्या कण्याला चांगला आराम मिळतो. हळूहळू श्वास सोडत आसन सोडायचं आहे. यानंतर तुम्ही शवासन सुद्धा करू शकता किंवा या अशा उलट स्थितीमध्ये सुद्धा तुम्ही विश्राम करू शकता. यानंतर पुन्हा आपण कमरे करताच एक छान आसन शिकणार आहोत. उठून बसायचं आहे. गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. आता ज्या लोकांना सुरुवातीला अभ्यास शिकायचा असतो त्यांनी एक एक हाताने अभ्यास केला तरी चालतो. ठीक आहे, तर आपण एक हाताने अभ्यास आधी कसा करायचा ते शिकूया. पायाचा टखना, अँकल पकडायचं आहे. एक हात सरळ करायचा आहे. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार थांबूया. आरामात. दुसऱ्या बाजूनी पण हा अभ्यास करायचा आहे. हळूहळू श्वास सोडत सोडत हात मागे न्या. अँकल पकडायचं आहे. एक हात सरळ, कंबर समोर ढकलायची. या स्थितीमध्ये थांबायचं आहे. हळूच हात खाली आणायचे. आता उष्ट्रासन करण्याकरता आपल्याला कमरेला जास्त मागे बाक द्यायचे आहे. त्याच्याकरता आपण काय करू की कमरेवर हात ठेवून थोडं वाकण्याचा प्रयत्न करू मागच्या बाजूला. श्वास सोडत सोडत हळूहळू मागे जा. कंबर समोर ढकलायची आहे.
डोळे उघडे ठेवायचे कारण की बॅलन्स करायचे आहे. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं. हळूच सरळ व्हा. आता दोन्ही पायांचे अँकल्स पकडायचेत आपल्याला आणि उष्ट्रासनाच्या स्थितीमध्ये जायचं आहे. मान मागे टाकायची, कंबर समोर ढकलायची. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार किंवा 30 सेकंद. श्वास नॉर्मल ठेवायचा आहे. हळूच श्वास घेत आसन सोडायचं आहे. आणि ही जी 5 आसनं आहेत, आपण कोणती कोणती आसनं शिकलोय मग? एक भुजंगासन, कंबर मान पाठ या त्रासापासून आपल्याला आराम पडण्याकरता आपण 5 आसनं शिकलेलो आहे. भुजंगासन, शलभासन, त्याच्यानंतर मकरासन, धनुरासन आणि उष्ट्रासन अशी 5ही आसनं जी आहेत ती बॅकवर्ड बेंड करणारी आहेत, पाठीच्या कडाला मागच्या बाजूला वळवणारी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कमरेचा, पाठीचा, मानेचा त्रास कमी होणार आहे. तर ही आसनं आपण रोज याची प्रॅक्टिस केली. जर खूप जास्त त्रास असेल कमरेमध्ये तर काही अभ्यास करायचा नाहीये. तुम्ही फक्त मकरासनामध्ये रिलॅक्स केलं तरी चालतं किंवा तुम्ही साधं शवासनमध्ये रिलॅक्स केलं तरी चालतं. पण थोडा थोडा त्रास असेल आणि तो त्रास कमी करायचा आहे, वाढू नये याच्याकरता आपण या आसनांचा अभ्यास रेग्युलरली करायला पाहिजे, नियमित करायला पाहिजे. जर आपल्याला पाठीचा, कमरेचा त्रास कमी करायचा असेल तर. आज इथेच थांबूया. उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत हरिओम तत्सत. जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका, तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील. दर्शकांनो, आपण श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याकडून योग शिकलोत. आता आपण प्राध्यापिका कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकूयात. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ अँड आय वुड like to welcome you all in today's English session with a new topic and with the fresh constructions. Yes, dear friends, we learn I should and I should not in the previous episode. आपण पहिल्या याच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण शिकलो होतो आय शूड आणि आय शूड नॉट. आय शूड म्हणजे मी हे करायला हवं आणि आय शूड नॉट म्हणजे मी हे करायला नको. ओके, पण हे कसं आहे, हे आपल्याला सुझाव असतो, काहीतरी सूचना दर्शवतो आपण की तू हे करायला हवं. येस, इट इज जस्ट अ सजेशन. हे फक्त सजेशन आहे की तू करायला हवं, तुम्ही करायला हवं, तिने करायला हवं, त्यांनी करायला हवं, आपण करायला हवं. पण नेहमी सजेशन नाही देऊ शकत ना. कधी कधी इट्स कंपल्शन, तुम्हाला ते करावंच लागतं. तर जेव्हा आपल्याला बोलायचं असतं की तुम्हाला हे करायचंच आहे, हे कंपल्सरी तुम्हाला करायचं आहे, तर तेव्हा आपण वापरतो आय मस्ट. आय मस्ट म्हणजे तुला हे केलंच पाहिजे. आणि आय मस्ट नॉट म्हणजे हे बिलकुल करायला नको, हे मुळीच करायला नको. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू लर्न तू हे करायलाच हवं आणि तू हे करायला नको. ओके, नकोच म्हणजे ही गोष्ट करायलाच नको. सो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आय मस्ट अँड आय मस्ट नॉट. तर जिथे कंपल्शन येतं, जिथे ऑब्लिगेशन येतं की तुम्ही हे केलंच, करायलाच हवं, तिथे आपण मस्ट हा शब्द वापरतो. ओके, त्याचा अर्थ असतो कंपल्शन. वेन यू वॉन्ट टू मेक इट कंपल्सरी फॉर एव्हरीवन और फॉर यू, सो दॅट टाइम यू हॅव टू यूज द वर्ड मस्ट. मग आता त्याचे सेंटेन्स बनवूया की आपण काय करायला हवं. आय मस्ट टॉक इन इंग्लिश, मी इंग्लिश बोलायलाच हवं. आय मस्ट प्रॅक्टिस हार्ड, मी खूप प्रॅक्टिस करायला हवी.
आय मस्ट एक्झरसाइज डेली, मी एक्झरसाइज करायलाच हवी. आय मस्ट गो फॉर द मॉर्निंग वॉक, मी मॉर्निंग वॉकला सकाळी फिरायला जायलाच हवं. आय मस्ट सेव्ह द मनी, मी पैशांची बचत करायलाच हवी. आय मस्ट विअर द मास्क, मी मास्क घालायलाच हवं ड्यू टू कोरोना पॅन्डेमिक. येस, कोरोनामध्ये कंपल्सरी होतं आपल्याला, वी मस्ट विअर द मास्क. मास्क घालणं हे आपल्याला सगळ्यांना कंपल्सरी होतं. कंपल्सरी जिथे असतं तिथे आपण मस्ट वापरतो. ओके, सो आय मस्ट विअर द मास्क, मी मास्क घातलंच पाहिजे. आय मस्ट स्टडी रेग्युलरली, मी रोज अभ्यास केला पाहिजे. आय मस्ट कम्प्लीट माय वर्क ऑन टाईम, मी माझं काम जे आहे ते वेळेतच पूर्ण केलं पाहिजे. आय मस्ट इनकल्केट गुड हॅबिट्स. आता इनकल्केट म्हणजे हा खूप मोठा आणि नवीन वर्ड आहे आपल्यासाठी. इनकल्केट म्हणजे अंगीकारणे किंवा आपण त्याचं अंगीकारणे म्हणतात मराठीमध्ये. हमको वो आदत लगानी है. सो आय मस्ट इनकल्केट गुड हॅबिट्स. येस, मी माझ्या जीवनामध्ये चांगल्या सवयी लावून घ्यायला हव्यात. ओके, सो आय मस्ट इनकल्केट गुड हॅबिट्स, चांगल्या सवयी मी स्वतःला लावून घ्यायला हव्या. आय मस्ट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर उठायलाच हवं. आय मस्ट फॉलो द टाइम टेबल, मला टाइम टेबल फॉलो करायलाच हवा. इफ यू आर अ स्टुडंट सो यू हॅव टू फॉलो द टाइम टेबल. येस, यू कॅन नॉट डू विदाउट द टाइम टेबल. तुम्ही जर स्टुडंट आहात तर तुम्हाला तुमचं टाइम टेबल फॉलो करायलाच हवा. तर त्याच्यासाठी सेंटेन्स आहे आय मस्ट फॉलो द टाइम टेबल. इवन इफ यू आर अ हाऊसवाईफ और होममेकर, जरी तुम्ही घरी हाऊसवाईफही असल्या आणि होममेकरही असल्या किंवा वर्किंग वुमेनही असल्या तरी आपल्याला एक टाईम स्केड्यूल जे असतं ते फॉलो करावंच लागतं. कारण टाईम स्केड्यूल जर मिस झालं तर पूर्ण दिवसाचे कामं आपले पोस्टपोन होत राहतात. येस, सो आय मस्ट फॉलो द टाईम स्केड्यूल. आता स्केड्यूल पण म्हणतात कोणी कोणी आणि कोणी कोणी शेड्यूल पण म्हणतात. बोथ आर करेक्ट. ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश तर दोन्ही याच्यात चालतं. आपण न्यूट्रल ॲक्सेंट शिकतो. जनरली मी न्यूट्रल ॲक्सेंट शिकवते. मी दोन्ही पण वापरते, स्केड्यूल पण वापरते, शेड्यूल पण वापरते. तुम्हाला जे प्रनाऊन्सिएशन थोडं इझी वाटत असेल किंवा जे तुम्हाला योग्य वाटतं तुमच्या अनुसार तर तुम्ही दोन्हीही वापरलं तर बोथ आर करेक्ट. आणि असं काही नाही आहे की स्केड्यूल म्हटलं तर चुकीचं आहे किंवा शेड्यूल म्हटलं तर चुकीचं आहे. दोघांचे स्पेलिंग एकच आहे, अर्थ एकच आहे, फक्त त्याचं प्रनाऊन्सिएशन दोन देशांमध्ये वेगवेगळं करतात. आपण इंडियन दोन्ही पण यूज करतो जनरली. मी स्केड्यूल यूज करते, मला स्केड्यूल जास्त आवडतं. स्केड्यूल किंवा शेड्यूल म्हटलं तरी पण चालतं. ओके, आय मस्ट फॉलो द स्केड्यूल, मी माझं रोजचं प्लॅनिंगचं जे स्केड्यूल आहे किंवा रोजची दिनचर्या जी आहे ती फॉलो करायला हवी. आय मस्ट रीड इंग्लिश एव्हरी डे, मी रोज इंग्लिश वाचायलाच हवं. आय मस्ट प्रॅक्टिस टॉकिंग इन इंग्लिश, मला रोज इंग्लिशमध्ये बोलण्याचा सराव करायलाच हवा. आय मस्ट इन्व्हेस्ट माय मनी, मला माझ्या पैशांची इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायलाच हवी, गुंतवायला हवेत ते पैसे. येस, आय मस्ट डू हार्डवर्क, मला खूप मेहनत करायला हवी. आय मस्ट रीच ऑफिस ऑन टाईम, मी ऑफिसला रोज वेळेतच पोचायला हवं. आय मस्ट वॉच द न्यूज, मला न्यूज वाचायलाच हव्या किंवा न्यूज पाहायलाच हव्या. ओके, सो टू स्टे अपडेटेड विथ द वर्ल्ड, जर तुम्हाला जगासोबत चालायचं असेल तर यू मस्ट स्टे अपडेटेड विथ द न्यूज. येस, तुमच्या आजूबाजूला काय होतं आहे तर ते तुम्हाला पाहायलाच हवं आणि त्याच्यासाठी तुम्ही न्यूज पाहायलाच हव्या. सो यू कॅन गेट अपडेटेड युअर सेल्फ विथ RRC न्यूज ऑल्सो. येस, सो आय मस्ट वॉच द न्यूज. आय मस्ट रीड द न्यूजपेपर, मी रोज वर्तमानपत्रसुद्धा वाचायला हवं. आय मस्ट रिस्पेक्ट माय एल्डर्स, एल्डर्स म्हणजे मोठे आणि यंगर म्हणजे छोटे. तर बऱ्याच वेळा मी असं म्हणजे जनरल ऑब्झर्वेशन आहे की आपण काय करतो, जेव्हा आपल्या कोणाच्या लहान व्यक्ती लहान असते तर आपण त्याला लिटिल म्हणतो. लिटिल म्हणजे छोटे. ओके, इंग्लिशमध्ये लिटिलचा अर्थ छोटे होतो, कमी छोटंसं होतं असं काहीतरी होतं. पण त्याला लिटिल ब्रदर नेम म्हणत.
ही इज माय लिटिल ब्रदर नाही म्हणत, त्याला म्हणतात यंगर ब्रदर. तर हे खूप खूप लोकांच्या कॉमन मिस्टेक्स आहेत आणि ज्याला इंग्लिशची थोडीशी जाण आहे त्यांच्या लगेच लक्षात येतं की इंग्लिश थोडंसं डळमळीत आहे. ओके, पण तरीही जिथे जिथे मी तुम्हाला सांगते की या कॉमन मिस्टेक्स आहे आणि आपण अशा चुका करत असतो तर त्या आपण सुधारवून घ्यायच्या. आपल्याला आजपर्यंत कोणी सांगितलं नाही म्हणून आपण चुकीचं बोलत गेलो, पण आज तुम्हाला माहीत होतंय की ही माझी चूक होतीये, आपण जे बोलतोय ते थोडंसं रॉंग बोलतोय, तर आपण ते सुधारूया. सो हॅपी बर्थडे टू माय लिटिल ब्रदर न म्हणता हॅपी बर्थडे टू माय यंगर ब्रदर वापरायचं. शी इज माय लिटिल सिस्टर नाही, तिला वापरायचं शी इज माय यंगर सिस्टर. तर यंगर म्हणजे छोटे, आपल्यापेक्षा वयाने छोटे, आणि एल्डर म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्यांना एल्डर म्हणतात. ओके, तर आपण आपल्या पुन्हा कन्स्ट्रक्शनवर वापस येऊया. मी असे काही जे कॉमन मिस्टेक्स असतात त्या रोजच एक्सप्लेन करते. काही नवीन वर्ड्स पण मी तुम्हाला रोज सांगत असते, ते नोट डाऊन करायचे, त्याचा अर्थ लिहून ठेवायचा. तुम्हाला जर अर्थ नसेल सापडत तर तुम्ही ते गुगलवर सर्च करू शकता इन 1 क्लिक ओनली. ओके, नो नीड टू सर्च फॉर द डिक्शनरी. डिक्शनरी वगैरे पाहायची गरज नाही तुम्हाला. गुगलवर त्याचं मिनिंग टाकलं की तुम्हाला मराठी हिंदी कोणत्याही लँग्वेजमध्ये त्याचं मिनिंग येऊन जातं. ओके, तर यंगर म्हणजे आपल्यापेक्षा वयाने छोटे आणि एल्डर म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठे. सो आय मस्ट रिस्पेक्ट माय एल्डर्स. मी माझ्या मोठ्यांचा सन्मान केलाच पाहिजे, आदर केलाच पाहिजे. आय मस्ट लिसन टू माय टीचर. मी माझ्या शिक्षकांचं ऐकलंच पाहिजे. ओके, आय मस्ट लर्न द न्यू वर्ड्स. रोज मी नवीन वर्ड्स पाठ केलेच पाहिजेत. जे आपल्याला माहीत नसतील ते 2-3 वेळा यूज केले की ते तुमचे अगदी तोंडपाठ होऊन जातात. दॅट्स वाय आय एम सेइंग एव्हरी डे दॅट यू हॅव टू स्टँड इन फ्रंट ऑफ अ मिरर अँड यू हॅव टू रिपीट द सेंटेन्सेस वॉट एव्हर वी आर लर्निंग इन एव्हरी डे सेशन. म्हणून मी तुम्हाला रोज विनंती करत असते की जे रोज आपण शिकतो ते तुम्हाला मिररसमोर उभं राहून बोलायचं आहे, स्वतःच बोलायचं आहे, स्वतःच ऐकायचं आहे. त्याच्यामुळे तुमचा सराव होईल. ते शब्द, त्या कन्स्ट्रक्शन, ते वाक्य तुमच्या जिभेवर रेंगाळतील आणि अगदी सहज आपसुकच तुम्ही ते बोलू शकाल. म्हणजे तुम्हाला नकळत तुम्ही इंग्लिश बोलायला लागलेले आहात आता. येस, आणि बऱ्याच जणांचे चांगले रिप्लायज येतात की आमचा कॉन्फिडन्स वाढतोय, आम्हाला छान समजतंय, आम्हाला वाटतंय की आत्ता इंग्लिश इम्प्रूव्ह होतं आहे. ओके, तर असे छोटे जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर आय एम डॅम शुअर की तुम्ही खूप लवकर खूप चांगलं इंग्लिश बोलणार आहात. फक्त एक रिक्वेस्ट आहे, रोज सराव करणं आवश्यक आहे. सराव काय करायचा आहे, तर आपण जे शिकतो आहे ते एक तर पुन्हा ऐका, किंवा आपण जे शिकतोय तुम्ही जे लिहून ठेवताय ते 1-2दा रिपीट करा दिवसातून. ओके, किंवा ते जेव्हा आपण बोलतो, कोणाशी संभाषण करतो, तेव्हा काही वर्ड्स तरी इंग्लिशचे वापरत चला. म्हणजे मग ते आपल्याला त्याचे अर्थही पाठ होतात आणि ते कुठे वापरायचे ही पण क्लिअरिटी येते. ओके, सो आय मस्ट. मग आता आय मस्टचं शिकलो आपण. आता आपण शिकणार आहोत ही मस्ट, शी मस्ट, इट मस्ट, दे मस्ट, वी मस्ट अँड यू मस्ट. ओके, जसं आपण आय मस्ट केलं की मी हे करायलाच हवं, तसं बाकीच्यांनी पण करायला हवं, त्यांना पण कंपल्शन आहे. मग ते इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, ही मस्ट, त्यांनी हे करायलाच हवं. ही मस्ट स्टडी हार्ड, त्यांनी खूप अभ्यास करायला हवा. ही मस्ट प्रॅक्टिस डेली, त्यांनी रोज सराव करायला हवा. ही मस्ट अटेंड द क्लासेस रेग्युलरली, त्यांनी क्लासेस रेग्युलरली अटेंड करायलाच हवे. देन ही मस्ट अर्न द मनी, त्यांनी पैसे कमवायलाच हवे. शी मस्ट सेव्ह द मनी, तिने पैसे वाचवायला हवे किंवा बचत करायला हवी. ओके, इट मस्ट नॉट बाईट अदर्स, त्यांनी दुसऱ्यांना चावायला नको. ओके, सो इट मस्ट नॉट हार्म अदर्स, हार्म म्हणजे दुसऱ्याला दुखापत करणे, इजा करणे. इट मस्ट नॉट हार्म अदर्स, त्यांनी दुसऱ्यांना इजा करायला नको. दे मस्ट वर्क हार्ड, त्यांनी कष्ट करायला हवे. ओके, देन यू मस्ट टेक द मेडिसिन्स रेग्युलरली, तुम्ही तुमचे मेडिसिन्स रोज घ्यायला हवेत. यू मस्ट अटेंड द सेशन्स, तुम्हाला रोजचे सेशन अटेंड करायलाच हवे. देन यू मस्ट टेक केअर ऑफ युअर हेल्थ, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायलाच हवी. वी मस्ट ईट हेल्दी फूड,
तुम्ही रोज सकस जेवण घेतलंच पाहिजे किंवा खाल्लंच पाहिजे. वी मस्ट ईट फ्रूट्स एव्हरी डे. आपण रोज फळं खाल्लीच पाहिजे. वी मस्ट कन्सल्ट द डॉक्टर इफ वी आर नॉट वेल. जर वेल म्हणजे जर तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही डॉक्टरकडे जायलाच हवं. ओके, मग आता हे करायलाच हवंचं पाहिलेलं आहे. आता आपण काय करायला नको. यू मस्ट नॉट टेक मेडिसिन्स ऑन युअर ओन. तुम्ही स्वतःच्याच मनाने मेडिसिन घ्यायला नको. ही मस्ट नॉट यूज मोबाईल फोन फॉर लॉंग टाईम. त्यांनी मोबाईल जास्त वेळ वापरायला नको. ही मस्ट नॉट वॉच मूवीज ऑन द टेलिव्हिजन. त्यांनी पिक्चर नको बघायला टी व्हीवर. ओके, ही मस्ट नॉट वॉच टी व्ही व्हाईल ईटिंग. जेव्हा आजकाल मुलांना सवय असते की जेवता जेवता त्यांना टी व्ही असल्याशिवाय किंवा समोर मोबाईलवर काही सुरू असल्याशिवाय ते जेवतच नाही. ओके, तर ही खूप वाईट सवय आहे. तर ही मस्ट नॉट वॉच टी व्ही ऑर मोबाईल व्हाईल ईटिंग. व्हाईल ईटिंग म्हणजे जेवताना त्यांनी मोबाईल किंवा टी व्ही पाहायला नको. ओके, देन वी मस्ट ईट हेल्दी फूड. आपल्याला रोज आपल्याला रोज बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे. सगळे त्याच्यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स असले पाहिजेत. सो दीज आर ऑल अबाउट द मस्ट अँड मस्ट नॉट. ही मस्ट नॉट मिस द स्कूल. ओके, त्यांनी शाळेला कधी सुट्टी नाही मारली पाहिजे. ओके, किंवा मिस नाही केली पाहिजे स्कूल. ओके, ही मस्ट नॉट मिस द एक्झाम. ओके, मस्ट नॉट मिस द एक्झाम म्हणजे त्यांनी एक्झामचा कुठलाही पेपर बुडवायला नको किंवा मिस नको करायला. यू मस्ट नॉट ड्राईव्ह फास्ट. आता आपण फास्ट म्हणतो, नेटिव्ह स्पीकर्स फास्ट म्हणतात, तर ते अजून छान वाटतं. ओके, सो यू मस्ट नॉट ड्राईव्ह फास्ट. यू मस्ट नॉट ड्राईव्ह विदाउट लायसन्स. येस, विदाउट लायसन्स तुम्ही ड्राईव्ह करायला नको. यू मस्ट नॉट गिव्ह द व्हेकल टू द किड्स. तुम्ही तुमची गाडी लहान मुलांना चालवायला द्यायला नको. आजकाल लहान लहान मुलं पण गाडी चालवतात, आपण पाहतो. तर हे कंपल्शन आहे. यू मस्ट नॉट गिव्ह युअर व्हेकल टू द किड्स बिलो 18. निदान 18च्या खाली तरी तुम्ही मुलांना गाडी चालवायला द्यायला नको. ओके, ही मस्ट नॉट वेस्ट मनी. त्यांनी त्याच्या पैशांचा दुरुपयोग किंवा वेस्ट म्हणजे वेस्ट करायला नको पैसे. देन वी मस्ट नॉट टॉक लाईज. आपण कधीही खोटं बोलायला नको. वी मस्ट बी ऑनेस्ट विथ एव्हरीवन. आपण सगळ्यांसोबत इमानदार राहायला पाहिजे. ओके, वी मस्ट बी काइंड टू एव्हरीवन. आपण सगळ्यांशी प्रेमाने दयेने राहिलं पाहिजे. देन वी मस्ट फॉलो द रूटीन. आपलं जे काही रोजचं रूटीन आहे ते फॉलो केलं पाहिजे. वी मस्ट हॅव आवर लंच अँड डिनर ऑन टाईम. आपण आपलं जेवण वेळेवरच घेतलं पाहिजे. वी मस्ट टेक आवर मेडिसिन्स ऑन टाईम. आपण आपले औषधं वेळेवर घेतलेच पाहिजे. एस्पेशली आपल्या घरचे मोठे वृद्ध व्यक्ती. सो ओल्ड पीपल मस्ट टेक देअर मेडिसिन्स ऑन टाईम. वृद्ध व्यक्तींनी आपले मेडिसिन्स वेळेवर घेतलेच पाहिजे. शी मस्ट नॉट टॉक रूडली विथ द अदर्स. तिने दुसऱ्यांशी रूडली बोलायला नको. रूडली म्हणजे उद्धटपणे. ओके, यू मस्ट लव द ॲनिमल्स. यू मस्ट टेक केअर ऑफ द ॲनिमल्स. म्हणजे तुम्ही प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे. यू मस्ट लव द ॲनिमल्स ऑर यू कॅन से वी मस्ट टेक केअर ऑफ द ॲनिमल्स. वी मस्ट गिव्ह फूड टू द ॲनिमल्स. ओके, आपण त्या प्राण्यांना अन्न दिलं पाहिजे वेळेवर. जर इफ यू आर हॅविंग अ पेट म्हणजे पाळीव प्राणी. आपल्या घरी जनरली कुत्रा असतो, मांजर असते, कोणाकडे गाय असते. सो यू मस्ट गिव्ह फूड टू द ॲनिमल्स. तुम्ही त्यांना त्यांचं अन्न वेळेवर दिलं पाहिजे. वी मस्ट नॉट वेस्ट द फूड. ओके, आपल्या ताटातलं अन्न वाया जायला नको. येस, वी मस्ट डू द चॅरिटी. आपण दान केलं पाहिजे. येस, त्याच्यानंतर वी मस्ट एज्युकेट द पीपल. ओके,
वी मस्ट एज्युकेट द पीपल म्हणजे आपण लोकांना शिक्षण दिलं पाहिजे. आज तुम्ही इंग्लिश बोलताय, तुमच्या आजूबाजूला इंग्लिश बोलणारी एक कम्युनिटी तुम्ही तयार करा. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला प्रॅक्टिस करायला तुमच्या आजूबाजूला लोक सापडतील आणि त्यांचं पण इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. तुम्ही त्यांच्याशी रोजचा सराव केला की अरे आज आपण काय शिकलो, अरे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, आणि त्याच्यामुळे काय होईल, तुमचं जे इंग्लिश आहे ते इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. आणि तुम्ही काय करताय, तुमच्या आजूबाजूला अशी कम्युनिटी तयार करतात आहे की तुम्ही तर शिकतातच आहे पण बाकीच्यांना पण शिकण्यासाठी मदत करत आहेत. याच्यामुळे आपले 2 फायदे होणार आहे की आपण समाजाला मदत करतोय थोडंसं इम्प्रूव्ह व्हायला, आणि प्लस तुमची स्वतःची इम्प्रूव्हमेंट होते, तुमचं स्वतःचं अपग्रेडेशन होत आहे, आणि निश्चित ते आपल्याला कुठेतरी जीवनात कामी पडणारच आहे. कारण एज्युकेशन कधीही वेस्ट होत नाही. यू शूड लर्न फॉर एव्हर असं माझं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीने जोपर्यंत त्याचे नाक, कान, डोळे, ब्रेन शाबूत आहे तोपर्यंत त्यांनी शिकायला हवं. येस, तर तुम्हाला काय करायचं आहे, स्वतः तर इंग्लिश शिकायचंच आहे, बट यू हॅव टू क्रिएट द लँग्वेज लर्नर्स अराउंड युअर सेल्फ. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला तुमच्यासारखीच भाषा बोलणारे, शिकणारे तुम्हाला स्वतःला क्रिएट करावे लागेल. तुम्हाला लोकांना प्रोत्साहित करावं लागेल त्याच्यासाठी. ओके, तर आय एम डॅम शुअर की तुम्ही हे करत आहात सध्या, आणि त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला स्वतःला अपग्रेड व्हायला जास्त मदत होईल. ओके, तर आपण वी मस्ट नॉट घेतलं होतं, ही मस्ट नॉट, शी मस्ट नॉट. तर मस्ट नॉट काय दर्शवतं, कंपल्शन, तुम्ही हे करायला नको आणि तुम्ही हे करायला हवं. ओके, सो गाईज, दॅट्स ऑल फॉर टुडे. सी यू इन टुमॉरोज सेशन. आज पुरती एवढंच. उद्याच्या भागात आपण भेटू एक नवीन टॉपिक सहित. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2च कारणं असतात. एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. दर्शकांनो, आपण आताच प्राध्यापिका कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकलो. आता आपण RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला मधील RRC अन्नदाता या विषय सदरात आज काय आहे बघूया. तर काय आपण कपाशीसारखं पीक जर घेत असाल तर दरवर्षी नांगरटी करणे गरजेचं आहे. आणि शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो की कृपया फरदड घेणे बंद करा. त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये येणारी गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण आपण फारसं करू शकणार नाही. जर का बोंडअळीला फरदड घेण्यामुळे रेग्युलर जर का अन्नद्रव्य मिळत राहिलं, तिची लिंक ब्रेक नाही झाली, तर तिचा उद्रेक हा आपल्या शेतामध्ये तसाचा तसाच राहील. कृपया करून कोणीही शेतकरी बंधूंनी आपल्या शेतामध्ये फरदड घेण्याचा प्रयत्न करू नका. आपले दुःख मोजक्या 1% माणसाजवळच व्यक्त करा, कारण 50% लोकांना काही पर्वा नसते आणि 49% लोकांना तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदच होतो. दर्शकांनो, आताच आपण RRC अन्नदाता हा विषय सदर पाहिला. आता वेळ झाली आहे पुन्हा एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर इथेच भेटूया. झाला सूर्योदय, झाली पहाट. चला RRC संगे करू नव दिवसाची सुरुवात. गुड मॉर्निंग अकोला. बेरोजगारांचा आशेचा किरण RRC जॉब अलर्ट. लोकल ते ग्लोबल जॉब अलर्ट. सिटी चॅनल देईल अचूक माहिती. RRC अकॅडमीच्या माध्यमातून घरच्या घरी किंवा तुमच्या मोबाईलवर इंग्लिश स्पीकिंग क्लास. प्रगतीचे लक्ष माझे, ध्येयासाठी धावपळ. सुखी असावा कास्तकार माझा. संगे RRC अन्नदाताचे मार्गदर्शन. सकाळी करू योग अभ्यास, आरोग्याचा मंत्र जपूया. रोज सकाळी उठून योग नवा करूया. निरोगी जीवनासाठी आवश्यक योगाभ्यास. तज्ज्ञ योग गुरूंचे मार्गदर्शन केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. ठेवेल तुमचे आरोग्य निरोगी. कोरोना संकटानंतर प्रत्येकाची हेल्थ झाली आहे वेल्थ. सिटी चॅनल घेईल तुमच्या आरोग्याची काळजी केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. विश्रांतीनंतर RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये सर्व दर्शकांचं स्वागत. आता आपण जाणून घेऊयात आजच्या हेल्थ टिप्स काय आहेत. तर
शासनाकडून वारंवार थर्माकोलच्या यूज अँड थ्रो वस्तूंवर बंदी आणली जाते. काही काळ टिकते आणि पुन्हा सगळे नियम धाब्यावर बसवून थर्माकोलच्या प्लेट, चहाचे कप बाजारात आणि मग नंतर आपल्या घरात दिसू लागतात. घरात लहान मोठे कार्यक्रम असले की या डिशचा वापर हमखास केला जातो. कारण इको फ्रेंडली डिस्पोजेबल प्लेट्स आणि डिश जरा महाग पडतात. त्या तुलनेत थर्माकोलच्या प्लेट्स आणि कप स्वस्त पडत असल्याने मग त्यांचा सर्रास वापर केला जातो. थंड पदार्थ घेण्यासाठी या डिश आणि कप वापरणे एक वेळ ठीक आहे, पण त्यात जर तुम्ही गरमागरम पदार्थ, चहा, कॉफी घेत असाल तर मात्र ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. थर्माकोलच्या डिशमध्ये, कपमध्ये गरम पदार्थ खाण्याचे धोके जाणून घेऊयात. थर्माकोलच्या डिशमध्ये, कपमध्ये गरम पदार्थ खाण्याचे धोके. थर्माकोल प्लेट, डिश बनवण्यासाठी केमिकल्सचा खूप जास्त प्रमाणात वापर केला जातो. जेव्हा या डिशमध्ये किंवा कपामध्ये आपण गरम पदार्थ टाकतो तेव्हा त्या पदार्थाची आणि केमिकल्सची रिॲक्शन होते आणि खाद्यपदार्थांसोबत केमिकल्सचे अंश त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात आपल्या पोटात जातात. वारंवार असे होत गेले तर कॅन्सरचे कारण ठरू शकते. या प्लेट आणि कप बनवण्यासाठी पॉलिस्टिरेन वापरले जाते. गरम पदार्थासोबत ते आपल्या पोटात जाते. त्यामुळे थकवा येणे, पोटदुखी, हार्मोन्सचे असंतुलन, स्नायूमध्ये वेदना असा त्रास जाणवू शकतो. थर्माकोलच्या प्लेट आणि कप यांच्यातून अन्नपदार्थ गळू नयेत यासाठी सगळ्यात वरतून त्यांना व्हॅक्स लावून कोटिंग केले जाते. त्याचाही काही अंश अन्नपदार्थाच्या माध्यमातून आपल्या पोटात जातोच. वारंवार अशा पद्धतीने व्हॅक्स पोटात जाणे आरोग्यासाठी निश्चितच पोषक नाही. या वस्तूंमध्ये मेट्रोसेमिन, बिस्फिनॉल आणि इथाइल डेक्झिन असे केमिकल्स असतात, जे गर्भवती स्त्रियांसाठी आणि त्यांच्या बाळासाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी शक्यतो अशा डिस्पोजेबल वस्तूंचा वापर टाळावाच. या वस्तूंमधले हानिकारक पदार्थ वारंवार पोटात गेल्याने किडनी, लिव्हर या अवयवांवर ताण येतो. त्यांच्यावर वारंवार येणारा ताण त्यांच्या कार्यात अनेक अडथळे आणतो. त्यामुळे मग या अवयवांचा कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. आता वेळ झाली आहे आमच्या टीमकडून निरोप घेण्याची. नमस्कार.